मुंबईत ट्रॅफिक जामला तुम्ही वैतागलायत का? रिक्षा, टॅक्सी, बस वेळेवरती येत नाहीत का? आता काळजी करू नका, कारण मुंबईच्या ट्रॅफिक जामवर आता रामबाण उपाय शोधला जातोय। थेट लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवरती चालवल्या जाणाऱ्या पॉड टॅक्सी येत्या 2 वर्षात मुंबईतही धावणार आहेत। हा पॉड टॅक्सी प्रकल्प काय आहे बघूया। एखाद्या हॉलिवूड चित्रपटात दिसणारी अत्याधुनिक तंत्राने धावणारी, वळणांच्या आणि गर्दीच्या रस्त्यातून ही शिताफीने वाट काढणारी, बंद डब्यासारखी भासणारी ही आहे पॉड टॅक्सी। अनेक आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये सध्या या पॉड टॅक्सी सुविधेचा वापर वेगवान प्रवासासाठी केला जातो। लंडनच्या हिथ्रो विमानतळावरच्या पॉड टॅक्सीचं मॉडेल आता मुंबईच्या बीकेसीत वापरलं जाणार आहे। मुंबईचं कॉर्पोरेट हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये सकाळ संध्याकाळ अभूतपूर्व ट्रॅफिक जाम असतं। मेट्रो, लोकल, बेस्ट या सगळ्या सेवा दिमतीला असल्या तरी कॉर्पोरेट ऑफिसेस पर्यंत पोहोचण्यासाठी अंतर्गत रस्त्यांवर झुंबड उडते। याच ट्रॅफिक जामवर पॉड टॅक्सीचा उपाय शोधला गेला। येत्या 2 वर्षात पॉड टॅक्सी बीकेसीत धावताना दिसतील। आहे बीकेसीतला मध्यवर्ती भाग आणि याच भागातून पॉड टॅक्सीचं जाळं विणायला सुरुवात होईल। कारण माझ्या उजव्या बाजूला बांद्रा स्टेशन आहे तर डाव्या बाजूला कुर्ला स्टेशन आहे। तर या दोन्ही स्टेशनच्या मधोमध समोर आहे तो म्हणजे बीकेसीतला जी ब्लॉक। अगदी याच ठिकाणी मेट्रोचं जाळं सुद्धा विणलं जात आहे। जर तुम्ही समोर बघितलं तर मेट्रोच्या उड्डाण पुलांची, मेट्रोच्या पुलाची उभारणी सध्या सुरू आहे, मेट्रोचं काम सुरू आहे। मात्र ज्या ठिकाणी मेट्रोची स्टेशन्स दिली जातील तिथपासूनच पॉड टॅक्सीची सुद्धा स्टेशन्स असतील, तिथे कनेक्टिव्हिटी दिली जाईल। इतकंच नाही तर बीकेसी मधल्या आणि एकंदरीतच मुंबईतल्या या ट्रॅफिक समस्येवरचा उतारा म्हणून सुद्धा या पॉड टॅक्सीकडे बघितलं जात आहे। 8.8 किलोमीटरच्या बांद्रे स्टेशन बीकेसी कुर्ला स्टेशन रस्त्यावर पॉड टॅक्सी चालणार आहे। एकूण 38 स्टेशन सोबतच राखीव मार्गिका असतील। एका वेळी पॉड टॅक्सीतून 6 जण प्रवास करू शकतील। 30 ते 40 किलोमीटर प्रति तास असा वेग असेल। ड्रायव्हरलेस अर्थात चालक विरहित पॉड टॅक्सी असणार आहे। वातानुकूलित पॉड टॅक्सीचं ग्रुप बुकिंग सुद्धा करता येईल। रिक्षा टॅक्सीपेक्षा स्वस्त दरात प्रवास करता येईल। विशेष पूल निर्मिती करून जोड रस्ते देखील तयार केले जातील। बांद्रा ते कुर्ला ह्या परिसरामध्ये त्यांनी सर्वेक्षणासाठी परवानगी मागितलेली आहे आणि ते सर्वेक्षण करून साधारणतः वर्षभरामध्ये सगळ्या परमिशन्स येऊन पहिला जो रूट पॉड टॅक्सीचा आहे तो कुर्ला ते बांद्रा असा चालू करण्याचं आम्ही परवानगी ऑलरेडी त्या संस्थेला दिलेली आहे। तर या आधुनिक पॉड टॅक्सीमुळे ट्रॅफिक जाम कमी होईल का? मुंबईकरांना काय वाटतं तेही पहा। डेली सफर करते हो तो उसका मतलब क्या है, इतना पेड करने के बाद भी बराबर। तो इसके लिए आपको सरकार को सोचना चाहिए कि कैसे बेटर सबको सुविधा मिले। ऐसा नहीं है कि बड़े लोगों को, सबको भी मिलना चाहिए। अच्छा, सुविधा के लिए कुछ कर नहीं सकते, पहले उसके लिए आपको ट्रैफिक के लिए कुछ करना पड़ेगा, क्योंकि वहाँ से जो फ्लाईओवर का ट्रैफिक आता है वो सब इकट्ठा होके करीबन वहाँ पे हमको टाइम हो जाता है। और 8 नंबर से 11 नंबर तक आते जो वहाँ ब्रिज का काम चल रहा है वो कितने साल कितना टाइम हो गया है, उसके लिए कुछ आप लोग सुविधा करो तो अच्छा है हम लोग के लिए। पॉड टॅक्सीला पर्सनल रॅपिड ट्रान्सपोर्ट म्हटलं जातं। आतापर्यंत अमेरिका, साऊथ कोरिया, चायना, लंडन, अबुधाबी या ठिकाणी चालणाऱ्या पॉड टॅक्सीला चांगला प्रतिसाद आहे। मुंबईतल्या बीकेसी सोबतच पुण्यातल्या आयटी पार्क असलेल्या भागांमध्ये हा प्रकल्प नेला जाऊ शकतो। प्रयोगशील शहर आहे मुंबईत। सर्वसामान्यांचं जगणं सुखकर होण्याकरता, वेगवान होण्याकरता आजवर अनेक प्रयोग केले गेले। यापैकी काही प्रयोग रुचले, काही प्रयोग फसले तर काही चक्क लोकप्रिय सुद्धा झालेत। असाच एक नवीन प्रयोग आता मुंबईत केला जाणार आहे। मुंबईत लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवरच्या पॉड टॅक्सी थेट बीकेसीत येणार आहे। मुंबईकरांना वाहतुकीचा हा नवा प्रयोग रुचतोय का? येणारा काळच सांगेल। कॅमेरामन सुमेश सह मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई।